नैसर्गिक लवणस्तंभासाठी घनदाट वनात आणि डोंगराच्या कपारीत असलेली दर्याबाई व वेल्याबाई यांची स्वयंभू मंदिरे तुम्ही पाहिले आहेत का? दर्याबाई आणि वेल्याबाई या बहिणींची तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती आहे. तर जय शिवराय मंडळी, आपण जाणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथे असलेल्या दर्याबाई व वेल्याबाई यांचे मंदिर पाहण्यासाठी. आपल्याला वडगाव दर्या गावातील वेशीतून मंदिराकडे जावे लागते. दर्याबाई आणि वेल्याबाई या दोन्ही बहिणींची ही मंदिरे सुमारे 1000 वर्ष जुनी असल्याचे मानले जाते. या परिसरात मोठ्या प्रमाणात लाल तोंडाची माकडे आढळतात. त्यांना देवीचे सैन्य मानले जाते. गावात होणाऱ्या लग्न समारंभात वानरसेनाच्या प्रमुखाला फेटा बांधण्याची अनोखी प्रथा आजही जपली जाते. दरीत असलेल्या मुख्य मंदिरात जाण्यासाठी भाविकांना सुमारे 100 ते 125 पायऱ्या उतराव्या लागतात. दर्याबाई हे वणीच्या सप्तशृंगी देवीचे अर्धपीठ, तर वेल्याबाई हे माहूरगडावरील रेणुका देवीचे पूर्णपीठ असल्याचे मानले जाते. जंगलामुळे नाही तर 2 नाणे आहेत, एक सीताची आणि एक आपल्या पार्वतीची, असे काहीतरी सांगत आहेत. ते नाही आपण घेऊ शकत, कारण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. दर्याबाई काय वेल्याबाई हा दोन्हीकडे पाणी. हा वेल्याबाई पण जास्त पाणी आहे, दर्याबाई थोडं कमी आहे. तिकडं मग हे ना गोमटेश्वर आहे ना, तिथं नंदी आहे, गणपती, महादेवी आतमध्ये गेला, आणि तिथे एक तापाची एक खोली छोटीशी. तर मित्रांनो, आपण आला आहोत अहिल्यानगर मधील पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या या गावातील दर्याबाई आणि वेल्याबाई यांच्या दर्शनासाठी. चला मंडळी, आपण दर्शन. हे मंदिर एका खोल दरीत आणि डोंगराच्या नैसर्गिक गुहेत वसलेले आहे. येथे चुनखडीच्या थरातून तयार झालेल्या दुर्मिळ लवणस्तंभ पाहायला मिळतात. हे एक जागृत देवस्थान असून भाविकांचा या भगिनी मंदिरावर खूप मोठा विश्वास आहे. या दोन्ही देवी दर्याबाई व वेल्याबाई बहिणी मानल्या जातात. त्यांची मंदिरे डोंगराच्या नैसर्गिक कपारीत कोरलेली आहेत. ही मंदिरे सुमारे 1000 वर्षाहून अधिक जुनी असल्याचे मानले जाते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील लवणस्तंभ छतावरून पाझरणाऱ्या चुनखडीयुक्त पाण्यामुळे हे क्षाराचे स्तंभ तयार झाले आहेत. हे पाणी 12ही महिने टिपकत असते आणि तसंच पूजेसाठीही या पाण्याचा वापर केला जातो. तर हे मंदिर कोणी कोणी पाहिलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.